ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कारण कोरोना लसी संदर्भात पंतप्रधानांनी बैठक घेतली आणि लसींच्या सध्याच्या टप्प्यांवर पंतप्रधानांनी या बैठकीत चर्चा केली आहे। प्रशांत कदम ताजी माहिती देतील। प्रशांत, या बैठकीतनं काय अपडेट्स समोर येत आहेत? अश्विन, ज्या कोरोना महामारीनं संपूर्ण जगाला ग्रासलेलं आहे त्या कोरोना संदर्भात लस नेमकी कधी येते याची प्रतीक्षा सगळ्यांना आहे। आपण फायझर त्याच्यानंतर मॉडर्ना या लसी प्रगतीपथावरती आल्याच्या बातम्या ऐकत असतो आणि त्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधानांनी देशामध्ये कोरोनाच्या लसीचा कार्यक्रम नेमका कसा असेल, ते कशा पद्धतीने वाटली जाईल किंवा कशा पद्धतीने त्याचं नियोजन केलं जाईल या संदर्भात आज एक अत्यंत महत्त्वाची आढावा बैठक घेतली। याच्या आधी सुद्धा पंतप्रधानांनी असं म्हटलेलं होतं की ज्यावेळी कोरोनाची ही लस वाटण्याचा म्हणजे त्याच्या संदर्भातला कार्यक्रम आखला जाईल तेव्हा निवडणुकांची आपण आखणी डोळ्यासमोर ठेवली पाहिजे आणि त्यासाठी जशा पद्धतीने तयारी होते तशी व्यवस्था आपल्याला उभी करावी लागेल। आज या बैठकीमध्ये वेगवेगळे रेग्युलेटरी अप्रुव्हल्स जे आहेत ते कशा पद्धतीने दिले पाहिजेत, त्याच्यानंतर त्याची खरेदी प्रक्रिया नेमकी कशी असेल, त्याच्यानंतर त्याची साठवणूक कशी केली जाईल, कोल्ड चेन इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यासाठी आपल्याकडे आहे की नाही, या सगळ्या बाबींची चाचपणी जी आहे ती पंतप्रधानांनी केलेली आहे। आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये सिरम इन्स्टिट्यूट या सगळ्या लशीचं काम करत आहे। इतरही काही संस्था आहेत, मात्र सिरमचं ऑक्सफर्डशी टायअप आहे आणि त्या दृष्टीनं या एका महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन आज पंतप्रधानांनी केलेलं होतं। धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल।